जालना जिल्ह्यातील बाळासाहेब मुंडे यांच्या या अनुभवाचा संदर्भ अनुभूतीच्या प्रकाशवाटामधून घेतलेला आहे. हा सत्य अनुभव आहे. बाळासाहेब सांगतात की ते श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहेत. ते दिंडोरी प्रणित मार्गानुसार स्वामी महाराजांची सेवा करत आहेत. या सेवेदरम्यान परमपूज्य गुरुमाऊली व स्वामी महाराजांनी त्यांना कठीण प्रसंगातून वाचवले आहे. परंतु आज त्यांनी जो अनुभव सांगितला आहे तो ऐकल्यावर आपणासही पटेल की महाराजांवर जबरदस्त निष्ठा ठेवून कार्य केल्यास त्याचे निश्चितच फळ मिळते. बाळासाहेब सांगतात ते 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी होते. मार्च महिन्यात परीक्षा देत असताना त्यांचा जीवशास्त्राचा पेपर पकडण्यात आला. त्या पेपरमध्ये त्यांना रस्टिकेट करण्याची केस करण्यात आली होती. जी कॉपी पकडली होती ती त्यांनी केलीच नव्हती, तर ती दुसऱ्या विद्यार्थ्याने त्यांच्या अंगावर फेकली होती व ती त्यांचीच आहे असे गृहीत धरण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले. त्या दिवसापासून त्यांना खूप अस्वस्थ वाटायला लागले होते. त्याच दिवशी संध्याकाळच्या आरतीला ते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उपस्थित राहिले. त्यांनी महाराजांना विनंती केली की आपण मला रस्टिकेट करण्यापासून वाचवावे. मी आपली सदैव सेवा करेन, आपला नेहमीचा सेवेकरी बनून राहीन. त्याचबरोबर रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करेन व 3 अध्याय श्री स्वामी चरित्र या ग्रंथाचे पारायण करेन. महाराजांना नारळ अर्पण करून त्या दिवसापासून त्यांनी महाराजांची सेवा सुरू केली. या दरम्यान त्यांच्या काही मित्रांनी व नातेवाईकांनी तसेच शिक्षकांनी रस्टिकेट करण्यापासून वाचवण्यासाठी 15,000 रुपये दे, तुझे काम करून देतो असे म्हणाले. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, माझे काम झाले नाही तरी चालेल, पण या कामासाठी कोणासही भेटणार नाही, कोणामार्फतही काम करून घेणार नाही. माझा वशिला फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांकडेच आहे व तेच माझे काम करणार आहेत, तेच माझे तारणार आहेत. दिनांक 7 जूनला 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्या दिवशी ते सकाळीच भूपाळी आरतीला उपस्थित राहिले व आरती संपल्यानंतर श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे पूर्ण पारायण केले. त्या दिवशी त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. त्यांना वाटत होते की त्यांचा निकाल येणार की नाही. ते सकाळी 8 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत केंद्रात होते. त्यानंतर कॉलेजला गेले. त्यांनी यादीत नंबर बघण्या अगोदर श्री स्वामी महाराजांचे व परमपूज्य गुरुमाऊलींचे स्मरण केले व नंबर पाहिला तर त्यांना 77.17% गुण मिळाले होते. त्या क्षणी जोरात श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचे उद्गार त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. आजूबाजूचे सर्वजण त्यांच्याकडे बघून पाहू लागले. सगळे मित्र व शिक्षक आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटले हा तर रस्टिकेट होणार होता, हा कसा काय पास झाला. त्यांचा आनंद गगनात मावेना. मार्कशीट हातात घेऊन प्रथम ते स्वामी केंद्रात पळाले गेले व महाराजांचे दर्शन घेतले. अशी ही आपल्या स्वामी महाराजांची लीला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ.